Okay, so now after finishing the solve example, okay, we'll do the unsolved example. आता आपण unsolved examples बघू. ठीक आहे, बघा. We'll take problem number 11, page 73. Page 73, problem number 11. Okay, I'll read problem for you. Calculate the ratio of mean square speed of molecules of a gas at 30 Kelvin and 120 Kelvin. Okay, आता calculate the ratio काढायचा आहे of mean square speed म्हणजे VRMS. ठीक आहे, of a gas म्हणजे गॅस वेगवेगळे नाही आहेत, एकच आहे, एकाच गॅसचे तुम्हाला रेशो काढायचा आहे. ओके, पुढे टेम्परेचर दिलेत दोन, 30 केल्विन अँड 120 केल्विन. ओके, सो फर्स्ट आय विल राईट डाउन गिवन थिंग्स. T1 is equal to 30 Kelvin and T2 is equal to 120 Kelvin. Okay, you have to find out ratio of mean square velocity. So त्याला मी नाव देतो V1 अपॉन V2 रेशो काढायचं. ठीक आहे, काल तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला होता मी, VRMS is directly proportional to square root of T. VRMS is directly proportional to square root of absolute temperature. त्याचा ओरिजिनल फॉर्म्युला असा होता, VRMS is equal to under root 3RT upon M. ठीक आहे, पण ते R आणि M कॉन्स्टंट आहे. बघा, R तर कॉन्स्टंटच आहे, इट्स अ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. M सुद्धा कॉन्स्टंट आहे. का बरं? कारण M इज द मास ऑफ गॅस मॉलिक्यूल. पण दोन्ही गॅस मॉलिक्यूल तर सेम आहेत ना, एकाच गॅसचं टेम्परेचर वाढवलं तुम्ही, त्यामुळे मास सेम आहे. 3 कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, मग VRMS आणि T मध्ये कुठलं रिलेशन आलं? डायरेक्ट. ओके, सो बघा इकडे सोल्युशन काय करणार आपण, V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट T1 अपॉन T2. कुठून आलं समजलं? ओके, सबस्टिट्यूशन्स करा. V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट, व्हाट इज T1? 30 अपॉन व्हाट इज T2? 120. 30 अपॉन 120. ओके, 3 गेट्स कॅन्सल. किती आलं हे? अंडर रूट 1 अपॉन 4. दिस इज V1 अपॉन V2. So V1 upon V2 is equal to 1 upon 2. कळलं? ओके, आता तू म्हणाल सर पुस्तकात 1/4 उत्तर आहे. नीट बघा, नीट वाचायचं, बऱ्याच वेळेस गडबड होते. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी, म्हणजे त्यांनी तुम्हाला मीन वेलॉसिटी नाही विचारली आहे, मीन स्क्वेअर विचारलं आहे. कळलं का? म्हणजे याचा परत तुम्हाला स्क्वेअर करा. सो करा बरं स्क्वेअरिंग, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काय येणार? V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 4. सो द आन्सर इज 1:4. ओके, काय होतं माहिती का, इन मेनी एक्झाम्स दे आस्क रेशो ऑफ स्पीड, आणि मग कधीतरी असं विचारतात रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड किंवा मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मग कन्फ्यूज नाही व्हायचं, नीट वाचायचं, आणि ऑप्शनमध्ये दोन्ही उत्तर देतात. मग आपण गडबडीत हे लिहून टाकतो, त्यामुळे म्हटलं नीट वाचायचं. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा फक्त स्पीड काढून दाखवला आणि मग स्क्वेअरिंग केलं. काही जण म्हणतील सर आम्ही इथंच स्क्वेअरिंग करून घेतो, इथं स्क्वेअरिंग केलं तर रूट निघून जाईल, तरी आन्सर तेच आहे. ओके, सो इट डझंट मॅटर हाऊ यू आर सॉल्विंग, पण सॉल्व करताना नीट लक्ष ठेवा, MCQ चुकला नाही पाहिजे. ओके, so this was the simple problem of temperature and VRMS. Okay, now next, याच टाईपचा प्रॉब्लेम करू आपण, म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन नाही होणार. ओके, विल गो टू प्रॉब्लेम नंबर 16.
16. पेज नंबर 74, प्रॉब्लेम नंबर 16. ओके, बघा. कंपेअर द RMS स्पीड of hydrogen molecules at 127 degree Celsius with RMS speed of oxygen molecules at 27 degree Celsius. ठीक है. Given that the molecular masses of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. ठीक आहे. बघा आता पहिली गोष्ट म्हणजे मगाशी ह्याच्या अगोदर जो प्रॉब्लेम केला त्याच्यामध्ये गॅस एकच होता, फक्त मासेस वेगवेगळे होते, बरोबर. आता काय झालं रे, आता गॅसचे मॉलिक्युल्स आहेत ना तेच वेगळे आहेत आणि टेम्परेचर पण वेगळं आहे. म्हणजे इथं नुसतं टी नाही यायचं, टी आणि एम पण घ्यायचा. ओके, कारण मास पण वेगळं आहे आणि टी पण वेगळं आहे. ठीक आहे, बघा व्यवस्थित लिहू आपण. दोन गॅसेस आहेत, पहिला कुठला आहे रे, हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. ओके, सो फॉर हायड्रोजन I will use the prefix 1 and for oxygen I will use the prefix 2. ओके, तुम्हाला व्यवस्थित कळवा म्हणून लिहितोय. आता बघा, मग पहिल्यांदा हायड्रोजनचं टेम्परेचर म्हणजे T1 दिलं आहे. किती दिलं आहे रे, 27 डिग्री सेल्सिअस आहे. सॉरी 127. हायड्रोजनचं 127 डिग्री सेल्सिअस आहे आणि ऑक्सिजनचं 27 आहे. ठीक आहे. आता हे युनिट काय आहे रे, डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस इज नॉट SI युनिट, SI युनिट नाही आहे. मग कन्वर्ट करा. हाऊ टू कन्वर्ट सेल्सिअस इंटू केल्विन, ॲड 273. ॲड 273 करा बरं ॲडिशन, 400 केल्विन. ओके, सो याला 400 केल्विन. सो याचा अर्थ हायड्रोजनचं टेम्परेचर किती आहे, 400 केल्विन. आता ऑक्सिजनचं टेम्परेचर किती आहे रे, T2. T2 इज 27 ना, 27 डिग्री सेल्सिअस. करा ॲडिशन, 27 प्लस 273 इज इक्वल टू 300 केल्विन. ओके, बघा दोन्ही टेम्परेचर दिलेत, T1 T2 दिलं आहे, हायड्रोजनचं पण आणि ऑक्सिजनचं पण. आता हायड्रोजनचं मास पण दिलं आहे. What is the mass of hydrogen? M1 is equal to 2 आणि M2 is equal to 32. These are the molecular masses of hydrogen gas and oxygen gas. Okay? त्यांचं मॉलिक्युलचं मास आहे 2 आणि 32. आता काय काढायला सांगितलं त्यांनी आपल्याला, रेशो ऑफ देअर RMS स्पीड. बघा इथं स्पीड विचारला आहे, मगाची स्क्वेअर विचारला होता. म्हणजे तुम्हाला काढायचं आहे V1/V2 क्वेश्चन मार्क. ओके, गिवन कळलं, T1 दिला आहे, T2 दिला आहे, M1 दिला आहे, M2 दिला आहे. काढायचं आहे कोण, V1 आणि V2. सोल्युशन बघा, लुक ॲट द सोल्युशन. ओके, आता मी हा फॉर्म्युला नाही वापरू शकत कारण ह्यात फक्त टेम्परेचर होतं ना, ते मगाची मी मॉडिफाय केलं ना, का कारण मला मास आणि R सेम होता, पण यावेळेस मास सेम नाही आहे. मग मी पूर्ण फॉर्म्युला लिहितो. काय लिहिणार मी सांगा पहिल्यांदा, V is equal to under root 3RT upon M. ठीक आहे. नाव आय एम रायटिंग दिस फॉर हायड्रोजन गॅस. तर मग इथे काय लिहिणार, 1, इथे पण 1, इथे पण 1, इक्वेशन 1. ठीक आहे. नाव सेम इक्वेशन आय विल राईट फॉर ऑक्सिजन. काय येणार, V2 is equal to under root 3RT2 upon M2. This is equation number 2. ठीक आहे. सो आय गॉट 2 इक्वेशन्स, V1 अँड V2. ओके, आता आपल्याला काय करायचं, दोघांचा रेशो विचारलाय ना, सो डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन 1/2. डिवाइड इक्वेशन 1/2. करा डिव्हिजन. ओके, इथे राईट साईडला करतो बघा. V1/V2 is equal to under root 3RT1 upon M1 3RT2 upon M2. ठीक है. So under root 3RT1 upon M1 into
डिनॉमिनेटर वर घ्या, डिनॉमिनेटर वर गेल्यावर इन्व्हर्स होईल ना त्याचा. सो m2 अपॉन 3RT2. आता ह्याला वेगळं रूट लिहिण्यापेक्षा हे एकत्र लिहिलं तरी चालेल, कारण दोन्ही स्क्वेअर रूट आहेत ना. सो आता काय कॅन्सल होतं रे, 3R गेट्स कॅन्सल झालं. सबस्टिट्यूशन्स करा आता. अंडर रूट T1 किती आहे रे, T1 400 अपॉन M1 इज 2 इंटू M2 इज 32 अपॉन T2 इज 300. सिंप्लीफाई दिस. ओके, सिंपल कैलकुलेशन है. 2 2 जा 4. ओके, 2 इंटू 32 64 अपॉन 3. पण हे कशात आहे, अंडर रूट. सो अंडर रूट 64 अपॉन 3. 64चं रूट किती रे, 8. सो 8 अपॉन रूट 3. 8 अपॉन रूट 3. याचा अर्थ द रेशो ऑफ V1 टू द V2 इज 8:√3. ओके, आता मी पुढे का नाही सॉल्व केलं, कारण तुमच्या पुस्तकात हेच उत्तर दिलं आहे, म्हणजे त्यांनी इथेच स्टॉप केलं आहे. पण मग कॉम्पिटेटिव्हला जर का MCQ मध्ये आला तर ठीक आहे, आणि जर का थिअरीमध्ये आला आणि तुम्ही शुअर नाही आहे ह्या आन्सरबद्दल, तर तुम्ही हे पुढे सॉल्व करायचं. म्हणजे √3ची व्हॅल्यू टाकायची 1.732 आणि मग त्यांचं लॉगनी डिव्हिजन करायची. ठीक आहे, पण आता आपल्याला आन्सर्स माहिती आहेत. आपला आन्सर आहे 8/√3. समजलं. बघा, आपण 2 प्रॉब्लेम केले. ओके, ते जे दोन्ही प्रॉब्लेम होते त्यामध्ये आपण काय केलं रे, तर पहिल्यांदा आपण VRMS आणि T मधलं रिलेशन होतं, VRMS आणि T. ओके, त्यात तेव्हा मास कॉन्स्टंट होतं, त्यामुळे आपण डायरेक्ट रिलेशननी काढलं. यावेळेस मास पण दिलं होतं, म्हणजे टेम्परेचर पण चेंज करू शकतात, मास पण चेंज करू शकतात, किंवा दोन्ही चेंज करू शकतात. ओके, मग अजून एक तिसरा प्रकार काय तयार होऊ शकतो रे इथे, ते मास सेम ठेवतील, टेम्परेचर बदलतील. हा पहिला शिकलो आपण. दोन्ही बदलले तो हा प्रॉब्लेम. आणि तिसऱ्यात ते टेम्परेचर सेम ठेवतील आणि नुसतं काय बदलतील, मास. ओके, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला सोडवता येईल. ओके, हे प्रॉब्लेम सिंपल आहेत, कॅल्क्युलेशन पार्ट जास्त नाही आहे, फक्त फॉर्म्युला चुकवू नका. ओके, सो वी फिनिश 2 प्रॉब्लेम्स. ओके, विल गो अहेड. बघा नेक्स्ट आता ओके, सेम ह्याच टाईपचा ह्याच फॉर्म्युलाचा एक प्रॉब्लेम आहे, तो करू आपण आता. ओके, बघा प्रॉब्लेम नंबर 15, पेज 74, प्रॉब्लेम 15. बघा वाचतो मी. ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्युल्स have same RMS speed as helium. ओके, आता बघा इथं 2 आहेत, मगाचे हायड्रोजन ऑक्सिजन होता ना, आता ऑक्सिजन आणि हेलियम आहे. helium molecules at STP. Molecular masses of oxygen and helium are 32 and 4. ठीक आहे, यावेळेस ऑक्सिजन आणि हेलियम आहे ना. सो गिवन लिहू आपण. ऑक्सिजनसाठी वापरतो 1 आणि हेलियमसाठी वापरतो 2. ओके, हे परीक्षेत लिहायची गरज नसते, हे तुम्हाला आत्ता कळावं म्हणून मी लिहितोय की ऑक्सिजनला 1 वापरलं, हेलियमला 2 वापरलं. ठीक आहे, बघा आता मास लिहून घेऊ पहिल्यांदा. मास ऑफ ऑक्सिजन म्हणजे M1 32, मास ऑफ हेलियम म्हणजे M2 4. ठीक आहे, हे दिलं आहे आत्ता, नसल दिलं तरी हे तुम्हाला माहिती असतं. ओके, ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्युल्स विल हॅव सेम RMS स्पीड. ऑक्सिजनचा RMS स्पीड आणि हेलियमचा RMS स्पीड सेम म्हणजे काय रे, कळलं काय? ते शब्दांमधलं ना इक्वेशनमध्ये लिहिता आलं पाहिजे तर मार्क मिळतात. ऑक्सिजन मॉलिक्युल्स विल हॅव सेम RMS स्पीड लाईक हेलियम, म्हणजे V1 = V2 ना. ओके, पुढे
आणि हेलियम मॉलिक्युल्स कुठे ठेवलेत रे? STP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. हेलियमसाठी 2 वापरतोय ना, म्हणजे तुम्हाला T2 माहिती आहे किती? 0 डिग्री सेल्सिअस. STP कंडिशन आहे ना, केल्विनमध्ये करा, 273 ॲड करा, किती येणार? 273 केल्विन. म्हणजे बघा सिम्पल प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे एक ऑक्सिजनचा मॉलिक्युल आणि एक हेलियमचा मॉलिक्युल आहे. ओके, दोघांचं टेम्परेचर वेगळं आहे, मास वेगळं आहे, पण दोघांचं काय सेम आहे? RMS स्पीड. आणि त्यांनी विचारलं आहे की हे सगळं कुठल्या टेम्परेचरला होईल. सो दे आस्क यू T1. तुम्हाला हेलियमचं टेम्परेचर दिलं आहे, तुम्हाला कुणाचं टेम्परेचर विचारलं आहे? ऑक्सिजन. सो यू हॅव टू फाइंड आउट T1. ओके, समजलं? सिमिलर आहे आत्ताचा, फक्त मगाशी आपण ह्याचा रेशो काढला होता. ओके, आणि हे बाकी सगळं दिलं होतं. यावेळेस T1 नाही दिला आणि याचा रेशो दिला आहे. ओके, रेशो 1 येईल ना याचा, V1/V2. बघा सोल्युशन. पहिला फॉर्म्युला आपण ऑक्सिजनसाठी लिहू. बोला, V1 = √3RT1/M1. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, दिस इज फॉर ऑक्सिजन. हेलियमसाठी लिहू आपण. V2 = √3RT2/M2. Okay, fine. So these are the two equations. One is for oxygen, second is for helium. Now from equation 1 and 2, from equation 1 and 2, आता बघा 1 and 2 ला आपण जरा कंपेअर करू. ओके, तर कसं कंपेअर करायचं बघा. दोघांची LHS काय रे? एकाची V1 एकाची V2 आहे, बट इट इज गिवन दॅट V1 = V2. म्हणजे दोघांची LHS सेम आहे ना, म्हणजे RHS पण सेम. 3RT1/M1 = √3RT2/M2. ठीक आहे. आता दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे, आपल्याला दोन्हीकडचे स्क्वेअर रूट नको आहे. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स करा. स्क्वेअरिंग 3RT1/M1 = 3RT2/M2. चालेल. आता काय कॅन्सल होईल रे? 3 आणि R कॅन्सल ना. कोण काढायचं आहे तुम्हाला? T1 = हा M1 वरती घ्या, M1 × T2/M2. सबस्टिट्यूशन्स सांगा. M1 32 × T2 273/M2 4. 4 1 जा 4, 4 8 जा 32. करा मल्टीप्लाय. 8 3 24, 7 8 56, 2 58, 16 5 21. Okay, so what is your T1? 2184 Kelvin. Okay, this is the answer which they ask you, and this is, and हेच आन्सर आहे. समजलं? सो द आन्सर फॉर प्रॉब्लेम नंबर 15 इज 2184 केल्विन. हे प्रॉब्लेम्स पण MCQ मध्ये येतात. ओके, फक्त ना तिथं ऑप्शनकडे जरा लक्ष ठेवायचं, युनिट बघायचं. तिथे 2 ऑप्शन असतात, 2184 केल्विन आणि 2184 डिग्री सेल्सिअस. आपण घाई गडबडीत काय करतो, नंबर बघतो आणि केल्विन आणि सेल्सिअस बघायचं विसरून जातो. त्यामुळे ते लक्ष ठेवायचं. 2184 केल्विन. मग सर सेल्सिअस असतं तर -273 करा. यातनं 273 मायनस केल्यावर काय येईल रे? 1 1 9, म्हणजे किती आलं? 911 डिग्री सेल्सिअस. कधी कधी अजून एक प्रकार करतात. पहिला ऑप्शन देतात 2184 केल्विन, दुसरा देतात 911 डिग्री सेल्सिअस, आणि तिसरा देतात बोथ A अँड B. मग आपल्याला कळलं पाहिजे उत्तर बोथ A अँड B आहे. ओके, त्यामुळं मल्टिपल चॉईसमध्ये लक्ष ठेवा. कॅल्क्युलेशनमध्ये चुका नाही होत, कारण कॅल्क्युलेशन सिम्पल आहेत, बट चुका इथे होतात युनिटमध्ये. सो कीप वॉच ऑन युनिट ऑल्सो. ओके, सो दिस वॉज प्रॉब्लेम नंबर 15. ओके,
अजून एक आहे आर एम एस स्पीडचा. आर एम एस स्पीडवर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण आहे तो पार्ट भरपूर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला भरपूर वेळा येऊन गेला आहे, त्याच्यामुळे त्याचे प्रॉब्लेम जरा नीट करा. ओके. So next we will do problem number 14. Page 74, problem 14. Okay. आता it's not a numerical, it's a show that problem. Show that चा problem आहे. Okay. Proof करायचं आहे. काय बघा. Show that the RMS velocity of an oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide. RMS velocity of oxygen is √2 times that of sulfur dioxide. Okay. To prove RMS velocity of oxygen असं पण लिहू शकतो बरं कमी VO2. O2 म्हणजे ऑक्सिजन. सो RMS velocity of oxygen is म्हणजे इक्वल टू √2 टाइम्स म्हणजे इंटू √2 टाइम्स दॅट ऑफ सल्फर डायऑक्साइड VSO2. ओके. यावेळेस मुद्दाम 1 2 नाही वापरले कारण तुम्हाला याची पण सवय लागली पाहिजे. ओके. सो RMS velocity of oxygen molecule is equal to √2 times RMS velocity of sulfur dioxide. ठीक आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके. ॲट एस टी पीचा अर्थ काय रे, दोघांचं टेम्परेचर सेम आहे. म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि सल्फर डायऑक्साईड दोघांचं टेम्परेचर एक्झॅक्टली सेम आहे. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचरचा विषयच नाही आहे. मग आता राहिला विषय मासचा. सो व्हॉट इज मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल अँड व्हॉट इज मास ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल. आणि हे आत्ता तुम्हाला दिलेलं नाही आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं की मासेस तुम्हाला माहिती पाहिजेत. ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास असतं 16 एका ॲटमचं ना. O2 म्हणजे किती ॲटम आहेत, 2. 16 दुने 32. ओके. सल्फर डायऑक्साईड आता ऑक्सिजनचं एका ॲटमचं 16 असतं आणि सल्फरच्या एका ॲटमचं 32 असतं. ओके. बघा इकडे सल्फरचं 32, ऑक्सिजन 2 आहेत म्हणून त्यांचं पण 32. मग टोटल किती झालं 64. सो सल्फरचं आलं 64 सल्फर डायऑक्साईडचं. समजलं. दोघांचे मासेस समजले. आता टेम्परेचर दोघांचं सेम आहे. ओके. म्हणजे TO2 इज इक्वल टू TSO2. टेम्परेचर दोघांचं सेम. सोल्युशन काय फॉर्म्युला आपला, V इज इक्वल टू √3RT/m. ओके. थोडंसं डायरेक्ट शिकवतो. आपण डिटेलमध्ये प्रॉब्लेम केलेत अगोदरचे 2. 3 कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे कारण दोघांचं सेम आहे. म्हणजे V आणि M मध्ये कुठलं रिलेशन आलं रे, इनवर्स. माझं लिहिलं तरी चालेल. V इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू M. सो VO2/VSO2 इज इक्वल टू √. बघा V आणि M मध्ये कुठलं आहे, इनवर्स. इकडे वरती O2 आहे ना, मग मास ऑफ O2 खाली जाईल ना आणि SO2 खाली आहे ना, मग मास ऑफ SO2 वरती येईल. इनवर्स प्रोपोर्शनचा अर्थ कळला. ओके. सबस्टिट्यूशन्स करा. VO2/VSO2 इज इक्वल टू √. व्हॉट इज MSO2? 64/32. बरोबर दुप्पट आहे नाही 2 जा. म्हणजेच VO2 इज इक्वल टू √2. हा तिकडे घ्या बरं, VSO2. झालं प्रूफ. हेच तर प्रूफ करायचं होतं ना आपल्याला. काय प्रूफ करायचं होतं, VO2 इज इक्वल टू √2 टाइम्स VSO2. वी गॉट दॅट. ओके. समजलं. See what I did, I solved all the examples from VRMS. Okay.